नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण फलटणमध्ये आहे आणि फलटणमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रजा गटाचे प्रमुख माननीय श्री प्रदीपजी झणझणी साहेब आहेत. नमस्कार. झणझणी साहेब, आता आपण सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेली राजकीय परिस्थिती आणि जे युवक आहेत, जे शेतकरी आहेत यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि सध्या युवकांची जी परिस्थिती आहे, आर्थिक असेल, या आर्थिक परिस्थिती याविषयी तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम साथी न्यूज चॅनलचे संपादक शकीलभाई सय्यद यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना फलटण तालुका प्रजा गटाच्या वतीनं व फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मी आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की अल्पसंख्याक महामंडळाचं किंवा तुमचं शेतकरी असेल, युवक असतील, यांच्यासाठी विधानसभेच्या अगोदर, सत्तेवर येण्या अगोदर या महायुती शासनाने ज्या योजना जाहीर केल्या होत्या त्या योजनांचं झालं काय, किंवा ह्यांची परिस्थिती काय आता युवकांची, शेतकऱ्यांची? तर ही परिस्थिती आता सुधारली पाहिजे. आता सत्ता महायुती सरकारला दिलेली आहे. जसं त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही सगळं एकदम चांगलं करतो, आजचे दिन येणार, सगळं होणार. ते 10 वर्ष झालं आपण ऐकतोय, सगळी जनता ऐकते, ती त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु आत्ता जी निवडणूक झाली महाराष्ट्रातली विधानसभेची, ती खूप प्रतिष्ठेची झाली माझ्या मते. आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी, मी काय एका कोणाची बाजू घेत नाही, महाविकास आघाडीकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना वगैरे घोषणा देण्यात आल्या होत्या. परंतु आता सत्तेवर आलेल्याला आपण जाब विचारू शकतो, विरोधकांना आपण जाब नाही विचारू शकत. बरोबर. सत्तेवर आलेल्यांपैकी आता ह्यांनी ज्या योजना सांगितल्या की बाबा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून, तर त्याचा डेटा कुठे, त्याच्यावरती अंमलबजावणी काय झाली आहे का नाही झाली आत्तापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी? जसं 2019ला महायुतीचं सरकार आल्यानंतर, युतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यावेळी, नंतर महाविकास आघाडीचं आलं, जे काय झालं त्यांच्यामध्ये राजकारणाचं, पण त्यांनी आल्या जे काय आहे ते कर्जमाफी केली. तर त्याप्रमाणे आता आल्यानंतर पहिले दिलेल्या ज्या घोषणा आहेत, योजना आहेत, इथल्या महाराष्ट्रातील जनतेला जे वचनं दिली होती त्या वचनांची परिपूर्तता का झाली नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ती व्हायला पाहिजे. माझ्या मते एक ह्या महाराष्ट्रातील एक मतदार म्हणून माझी ती अपेक्षा आहे, सर्व मतदारांची ती अपेक्षा असते की आपल्याला जी वचनं दिलेली आहेत, आपल्याला उल्लूत बनवलं गेलं नाही, आपल्याला गोडगोड बोलून आपली मतं, महत्त्वाची अनमोल मतं तर काबीज केली नाहीत का, असं जनतेला आता वाटत आहे. आणि जनता त्याच्या थोडंसं त्यात मानसिक तणावात आहे की आपल्याला फसवलं गेलंय, ही अशी एक समज महाराष्ट्रातील मतदारांची व्हायला लागली, फलटण तालुक्यातील मतदारांची व्हायला लागलेली आहे. युवक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही आता आवश्यकच होती आणि आहे, आणि दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, युवकांसाठी ज्या घोषणा केलेल्या आहेत, जे काय महामंडळं वगैरे जे काय आहेत, ह्या दृष्टीनं अल्पसंख्याकांचा विषय असेल महामंडळाचा, तर ते तिथं कुठल्याही परिस्थितीत आत्ता ती योजना राबताना दिसत नाही. मग युवकांनी पुढच्या मतदान प्रक्रियेच्या वेळी काय करायचं नेमकं? परत ते युवक ऐकतील का? कोणीही घोषणा योजना दिल्या तर ते युवक ऐकतील का परत, आणि त्यांनी काय ऐकावं? तर माझी एक अजितदादांना एक माझी नम्रपूर्वक विनंती आहे, ते शब्दाचे पक्के आहेत आणि हा एक महामंत्र असल्यासारखा अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेवर, त्यांच्या मनावर हा भुरळ घालतो हा मंत्र की दादा हे शब्दाचे पक्के आहेत, आणि मी सुद्धा मानतो ते. तेव्हा दादांनी याच्यामध्ये लक्ष घालून, अजितदादांनी यामध्ये लक्ष घालून अल्पसंख्याक महामंडळाचा विषय सुटसुटीत करावा, त्या युवकांना त्या योजनेचा, महामंडळाचा फायदा, जिथं काय अडचणी येत आहेत त्या अडचणी त्या दूर कराव्यात, अशी मागणी मी या मुलाखतीद्वारे करत आहे. अजितदादांकडून मी अपेक्षा ठेवू शकतो, कारण ते कामाचे पक्के आहेत, शब्दाचे पक्के आहेत.
तर त्यांनी 100% ह्याच्यामध्ये सुसूत्रता आणावी आणि आपल्या शब्दाला हवं तसं एक स्वरूप द्यावं आणि पूर्तता करावी. लाडक्या बहिणींचा विषय असेल, लाडक्या बहिणींचा 2100 रुपयाची योजना होती, ती घोषणा होती. महाविकास आघाडीने तर 3000 रुपयांची दिली होती. कुठनं आणणार होती दोघंही पैसे काय आम्हाला अजूनही त्याचं काही कळलं नाही. पण शब्द दिलाय तर पाळला गेला पाहिजे. झणझणी साहेब, मला वाटतं ती योजना तर आहेत, परंतु युवकांना जो शब्द दिला होता यांनी आणि तो आता पाळला नाही. विधानसभा निवडणूक होऊन आता 6 महिने पूर्ण होत आहेत आणि असं असताना आम्ही तुम्हाला कर्ज पुरवठा देऊ, तुम्हाला आर्थिक सहकार्य केल्याबद्दल तुमच्या कामधंद्यामध्ये तुमची प्रगती होईल आणि युवकांच्या हाताला कुठेतरी काम भेटेल असा त्यांनी शब्द दिला. आणि युवकांना सुद्धा वाटलं की जसं लाडक्या बहिणींना जसे पैसे दिले तसेच कर्ज पुरवठा हा युवकांना पण होईल. तसं करताना हे महायुती सरकार दिसलं नाही. याच्यामुळं या युवकांची कुठेतरी फसवणूक झाली असं तुम्ही अगोदर बोलला. तर यामुळे युवकांनी या सरकारवरती आता विश्वास ठेवायचा का? आता ZP आणि पंचायत समिती ह्या निवडणुका लागत आहेत आणि यांनी आता जर ह्या युवकांचा विश्वासघात केला तर यांनी पुन्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा का? काय वाटतं तुम्हाला विषय? नाही, 100%. मी आत्ता बोललोच, युवकांमध्ये फसवणूक झाल्याचा एक समज व्हायला लागलेला आहे. तर ते लोक मतदान का करतील परत? योजना तुम्ही जर अशा शब्द दिले तर पाळले नाहीत तर ते लोक मतदान का करतील? आता जिल्हा फलटण तालुक्यामध्ये जर विषय घेतला, महाराष्ट्रातील लागणारच आहे ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आपल्या फलटण तालुक्यात लागत आहेत. सोबत आणखीन कारखाना पण आहे, आणखीन इतर काय ग्रामपंचायती निवडणूक आहेत. तर ही लोक का पाळतील शब्द आणि का आपल्या ज्यांनी योजना जाहीर केल्या त्या पक्षांना आयडियल का मानतील किंवा त्यांच्या नेत्यांना आयडियल का मानतील असा एक प्रश्न निर्माण होणार आहे. आता मध्ये मी बघितलं 2 दिवसापूर्वी पर्यावरणाविषयी तो मेसेज होता, म्हणजे निसर्गाविषयी, की बाबा कुठेतरी जास्त वारं सुटेल, पाऊस पडेल, गारा पडतील, मंत्रालयाकडून ते मेसेज येत होते. माझ्या मोबाईलला 2 मेसेज ते आलेले आहेत. पण मला असे म्हणायचं आहे की मंत्रालयानं असे बी मेसेज टाकावेत की बाबा ह्यावेळी अल्पसंख्याकाचं हित अडलेलं आहे, 2 महिन्यात हा निधी सुरू होईल 100%, असं मेसेज टाकले पाहिजेत. आमचे पालकमंत्री मला वाटतं त्यांच्याकडूनच हे मेसेज मला वाटतं निसर्गाविषयी आले होते. तर आमचे सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत, त्यांनी असे काही ह्याच्यामध्ये हे करावेत, बदल करावेत की बाबा चला आता ह्यांचा युवकांचा जो विषय असेल फलटण तालुक्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक विषय महामंडळाचा विषय असेल तर हा निधी का मिळत नाहीये, ते का थांबलेला आहे, तिथं योजना का रखडल्या आहेत, तिथं काम का होत नाही. मग ते तिथं बसवलेली माणसं, त्या जे सरकारी माणसं तिथं बसवलेत त्यांचा का नुसताच पगार चालू आहे का, तिथं लक्ष दिलं पाहिजे आणि तसा मेसेज जारी केले पाहिजेत युवकांना, किंवा युवकांनो घाबरू नका. 3-4 महिने झाली निवडणुका, 4-5 महिने झाली निवडणुका झालेल्या, आम्ही अजून देऊ शकलो नाही, अजून 2 महिने होणार नाही, अजून 4 महिने होणार नाही, पण 4 महिन्यानंतर 100% आम्ही त्याच्यावर बसतोय आणि ते काम होतंय आणि तुम्हाला त्या योजनांचा परिपूर्ण लाभ घेता येईल. असे मेसेज कधी सुटणार? आपला आदरकी तुमचा फलटण आदरकी रस्ता असेल, असे मेसेज टाकले पाहिजेत की बाबा तो जाण्यासारखा सुद्धा रस्ता नाही, अजिबात जाण्यासारखा रस्ता नाही तिथं. नागरिकांना मेन रस्ता, जिल्ह्याला जोडणारा, तालुक्यापासून जिल्ह्याला जोडणारा प्रमुख रस्ता, त्या रस्त्यानं कोण जात नाही, फक्त ST महामंडळ जातं आणि ती तोट्यात येते. एवढं त्याचा मेंटेनन्सचा खर्च निघत असेल त्याचा, काय दुसरं कुणीच जात नाही. फक्त सामान्य माणसं पर्याय नसल्यामुळं ती आसपासची जी गावं आहेत ती आपल्या वाहनाने त्या रस्त्यांनी येत असतात आणि नुकसान होतच असतं, त्यांचा अपघात होत असतं, गाड्यांचं नुकसान होत असते. तर असे मेसेज सुद्धा सुटले पाहिजेत जिल्हा पातळीवरून की बाबा त्या रस्त्याचं काम राहिलेलं आहे, त्या रस्त्याचं बाबा प्रवास करणं अडचणीचं झालेलं आहे, अधिकाऱ्यांनी तो रस्ता तात्काळ जलद गतीनं तो रस्ता पूर्ण करून घ्यावा, असे बी मेसेज सुटले पाहिजेत. आणि नागरिकांनी धीर धरावा, एक 15 दिवसात तो आम्ही कार्पेट टाकून घेतोय पूर्णपणे रस्ता, असं मेसेज सुटले पाहिजेत. काय दयनीय अवस्था आहे एकदम, ह्याच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. आणि मी सरकारला विनंती करतो की त्यांनी ह्याचं काहीतरी, ह्या मुलाखतीवरून 2 शब्द कुठं काय कानावर पडले तर ह्याची नोंद घ्यावी. झणझणी साहेब, आता महामंडळाला निधी नाही, मग निधी नसताना ह्या महामंडळाच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होते.
जर तुमच्याजवळ पैसाच नसेल तर हे महामंडळ मग नक्की यांचं कामकाज काय आहे आणि कशासाठी महामंडळ, काय वाटतं तुम्हाला? ही महामंडळ मग साहजिक आहे ना. मग असा जर विषय असेल की तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही मग सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला ही देऊ, मग देत नाहीत म्हणजे तुमचा कार्यक्रमच फसला ना सगळा, तुमचं सगळं मोडीतच निघालं ना सगळा विषय. म्हणजे सरकारचंच अस्तित्व, सरकारच्या शब्दालाच अस्तित्व राहिलं नाही तर ते तुमच्या महामंडळाच्या किंवा तुम्हाला दिलेल्या योजनांना अस्तित्व कुठनं येणार, त्याला स्वरूप मिळणार नाही. तर ही ज्यावेळी ही राजकारणी लोक महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, एकामेकावर जसे तुटून पडत असतात, एकामेकाचे शब्द उकाळ्या पाकाळ्या सगळे व्याजासकट परत करत असतात, तसं ह्यांनी दिलेले शब्द सुद्धा व्याजासकट परत करावेत नागरिकांना. ते ज्या योजना दिलेल्या आहेत, ज्या सगळ्या वचनं दिलेली आहेत ती सगळी पूर्ण करावीत असं माझं ठाम मत आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं मी स्पष्ट मत माझं व्यक्त करतोय. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण फलटण तालुक्यामध्ये सुद्धा विरोधी पक्ष, विरोधी गट एवढा जास्त सामान्य लोकांच्या ह्याच्यावरती जास्त बोलत नाही. प्रत्येकाला स्वतःचा मुलगा कसा नेता बनेल, स्वतःची अस्तित्वाची लढाई याविषयी चर्चा चालू आहे. आज विरोधक फलटणमध्ये राहिला नाही आणि मग सामान्य लोकांचे प्रश्न मांडणार कोण यांच्याकडे बघणार, काय वाटतं तुम्हाला याविषयी? आता हीच परिस्थिती बघून आम्ही राजकारणात आलो. हीच परिस्थिती मागील कित्येक कालावधीपासून, दीर्घ कालावधीपासून पाहून आम्ही राजकारणात आलो आणि जसं आलोय तसं आम्ही सामान्य माणसांसाठी भूमिका मांडतोय. तुम्ही बघताय आमच्या फेसबुक अकाउंटवर सगळा डेटा पडलेला आहे की विरोधी पक्ष जोही असो, हा गट असेल नाही तर हा गट असेल, जो विरोधात राहतोय तो सक्षम भूमिका मांडताना दिसत नाही. सत्तेत आल्यानंतर सुद्धा तो सत्ताधारी गट सुद्धा काय कुठं सक्षमपणे विकास राबवताना कुठं असं दिसत नाही. केव्हा तरी 2 महिन्यातनं 4 महिन्यातनं ते आता इलेक्शन आहेत म्हणून तवर सत्ताधारी विरोधक दिसतील, परत कुणी दिसणार नाही इथं. पण आमचं काम जे आहे सातत्यानं इथं चालू आहे. सामान्य माणसांचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करतोय आणि जे आम्ही प्रश्न उचलले घेतले हातात ते तडीस नेलेले आहेत. आणि तुम्ही जे बोलताय की विरोधकांच्या विषयी तो भाग आहेच, म्हणजे निष्क्रियपणा थोडासा जाणवतो इथं, थोडासा कुठला 90% निष्क्रियपणा आहे. तर त्यांनी जागरूक उलट व्हावं. कुणी असू देत विरोधक, म्हणजे आता हे आहेत उद्या ते होतील, परवा कोणी, पण विरोधकांनी स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि आम्ही जनतेच्या बाजूने कायम आहोत. विरोधी म्हणा नाही तर तिकडं सत्ताधारी म्हणा, आम्ही काही सत्तेत नाहीच आहे म्हणा आणि त्या विरोधी गटाच्या बाजूलाही नाही, पण आम्ही जनतेचा गट म्हणून, प्रजागट म्हणून उदयास आलोय आणि आम्ही पूर्णपणे जनतेची बाजू घेऊन कायम भांडत असतो. 12 महिने 24 तास भांडत असतो. एवढं मात्र मी खात्रीशीरपणे सांगतो. साहेब, आपण एक आशा बाळगू की जर महाराष्ट्र शासनातील एखाद्या नेत्याने हा व्हिडिओ जर पाहिला तर युवकांकडे ते लक्ष देतील आणि जो निधी जो कमी पडतोय तो देतील त्या महामंडळाला, अशी आशा बाळगू. आणि आपण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.